मनी घेरता घोर निराशा, पाय करावे मार्ग न कळता, सरळपणे मग जाणे चालत, ध्यानी धरुनी गुरुचरणी आस्था, ध्यानी धरुनी गुरुचरणी आस्था. रोज सकाळी सकाळी आमच्याकडे लगीनघाई असते. एकदा का 7 वाजता सगळं वऱ्हाड गाडीत बसलं की मग जीव भांड्यात पडतो. असंच एक दिवस आम्ही सगळेच सकाळी 7 वाजता घरातून बाहेर पडत होतो. त्याच वेळी कारची बॅटरी गेलेली आहे हे लक्षात आलं. कार बंद पडलेली होती. मुलींच्या परीक्षा होत्या. नवऱ्यालाही वेळेवर मीटिंग अटेंड करायची होती म्हणून त्यांनी उबर टॅक्सीचा पर्याय निवडला. मी घरीच थांबून काम करायचा निर्णय घेतला. मलाही आज फील्ड वर्क करायचे होते पण कार नसल्यामुळे आता ते शक्य नाही हे माझ्या लक्षात आले. शिवाय आजूबाजूला सतत काहीतरी घडत होतं. त्यामुळं मी तशीही वैतागलेली होते. त्यात आता गाडी बंद पडली म्हणूनच मी नाराज होऊन स्वतःशीच तक्रार करत घरात माघारी आले. मग स्वतःला चिअरअप करण्यासाठी म्हणून मी कॉफी बनवली. काम सुरू करायला अजून वेळ आहे म्हणून मग व्हॉट्सॲप उघडलं तर श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे हे लक्षात आलं. माझ्या पर्सात त्या दिवशी खूप फुलं फुललेली होती. मी सहसा ही फुलं तोडून देवाला वाहत नाही. काही विशेष पूजा असेल, काही सणवार असेल त्याच दिवशी मी फुलं तोडून देवाला वाहते. दत्तगुरूंचा वास तसाही निसर्गातच आहे, त्यामुळे माझ्या बागेतल्या फुलांचा सहवास तुम्ही इथेच अनुभवा असं मी रोज मनोमन त्यांना सांगत असते. पण म्हणलं आज श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनी या फुलांचं गुरुचरणी निर्माल्य झालं तर ती फुलंही धन्य होऊन जातील. हा मिळालेला वेळ महाराजांची पूजा आणि नामस्मरण करण्यात घालवायचा मी निर्णय घेतला. माझ्याकडे गजानन महाराजांचा फोटोही नाहीये. दत्तगुरू आणि स्वामींच्या फोटोलाच गजानन महाराज समजून जास्वंद, कणेर आणि शेवंती अर्पण केली. धूप दीप नैवेद्य दाखवून मनोभावे नमस्कार केला. खूप ऊर्जा मिळाली आणि मनही शांत झालं. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं याची प्रचिती आली. यानंतर काही दिवसात आमच्या फिनिक्समध्ये गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा होणार होता. कितीही व्यस्त असलो तरी या कार्यक्रमाला जायचंच हे आम्ही दोघांनी ठरवलेलं होतं. आधीचे काही दिवस वर्कलोडमुळे खूप तणावात गेलेले होते. निदान या निमित्ताने तरी आपल्या हातून थोडीशी सेवा घडावी आणि धकाधकीच्या आयुष्यात थोडी मनशांती मिळावी हाच उद्देश. आदल्या दिवशी रात्रीही झोपायला उशीर झालेला होता. मुली अजून उठल्या नव्हत्या. त्या दिवशी सकाळी चहा बनवत होते मी, पण मन काही स्थिर नव्हतं. मी महेश सोबत बोलत होते. आपण जे खरं वागतो, प्रामाणिकपणे काम करतो ते लोकांना समजत नसेल, दिसत नसेल, पण आपल्या गुरूंना, आपल्या स्वामींना तर दिसतंच ना. आज माझं स्वामींची भांडण आहे. ते खरंच ऐकत असतील तर त्यांनीच माझ्या प्रश्नांना उत्तर द्यावं असं मी रागावून म्हटलं आणि माझ्या घरातल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोकडे पाहिलं. चहाचा कप घेऊन मी फोटोच्या समोरच बसले. चहा घेतला आणि मग शांत डोळे मिटून बोललेल्या शब्दांबद्दल त्यांची माफीही मागितली. काही वेळ तिथेच बसले होते डोळे मिटून. तेव्हा अचानक मनात विचार आला की आजच्या कार्यक्रमात फोटोग्राफी कोण बरं करणार असेल. मग डोळे उघडून महेशना विचारलं, कॅमेरा घेता का सोबत? महेश म्हणाले की तू आधी कार्यक्रमाच्या संयोजकांना विचार. मी लगेच त्यांना मेसेज केला. त्यांचाही ताबडतोब रिप्लाय आला. तो रिप्लाय वाचून मी तिथेच रडायला लागले. महेशने घाबरून फोन हातात घेऊन मेसेज वाचला आणि त्यांचेही डोळे भरून आले. हाय रोहिणी, Maharaj is talking from your mouth, really. Yesterday my wife and I were talking, we need a photographer, but did not find anybody who can handle the camera. And now you are asking this, solved our problem. Thank you so much. Yes, it will be great if Mahesh can take photos at his convenience. Can't thank you enough. असा रिप्लाय आलेला होता. मी काही वेळापूर्वी माझ्या गुरूंना रागात जे बोलले त्याचे उत्तर त्यांनी मला क्षणार्धात दिले. ते माझं ऐकत आहेत हे त्यांनी मला दाखवून दिलं. गुरुतत्व हे एकच आहे याची प्रचिती आली. गुरुमार्ग हा अनुभूतीचा मार्ग आहे, पण फक्त अनुभूती आल्यानंतर त्याला अंधश्रद्धेची जोड न देता त्याला अभ्यासाची जोड दिली पाहिजे हेही तितकंच खरं. चमत्कार आणि जादू यापासून गुरु परत्वे आहेत.
त्यामुळे गुरूंचा या सगळ्याशी संबंध न जोडता भक्ती, शक्ती, शास्त्र, सेवा, स्मरण याची जोड अभ्यासाला असावी. हेच मी लहानपणापासून शिकत आले. त्यामुळे हा अनुभव हा काही चमत्कार नाही. याला चमत्काराचे नावही मी कधीच देणार नाही आणि याविषयी पुन्हा कधीतरी लिहीन. पण विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला आपले गुरु उत्तर देतात याची प्रचिती मी अनेकदा घेतलेली आहे. काही वर्षांपूर्वी मी स्वामींच्या एका मराठी पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर करण्याचे काम करत होते. तेव्हा अगदी सुरुवातीलाच मला एक वाक्य वाचनात आलं. ते असं: स्वामी म्हणतात, तू जरी माझा भक्त नसशील, तू जरी माझी सेवा स्मरण करत नसशील, पण जर तू मानवता, प्रामाणिकपणा आणि सत्याच्या मार्गावरून चालत असशील, तर माझी कृपा ही सदैव तुझ्यावर असेलच. हे मला इतकं पटलं होतं आणि इथूनच मी स्वामींच्या अधिकाधिक श्रद्धारूपी प्रेमात पडले. पण मग नामस्मरणाचीही गरज नाही का? हा प्रश्न मनात अनुत्तरित राहिला होता. मागच्या वर्षी ज्येष्ठ कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे बुवा यांच्यासोबत प्रत्यक्ष भेटीचा योग आला. त्यांचे आध्यात्मिक भाषण ऐकले. छत्रपती शिवाजी महाराज भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम कसे होते, त्यांच्या जीवनचरित्रामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांसोबतचे त्यांचे नाते, समर्थ रामदास स्वामींचे गुरुकृपा छत्र, आग्र्याहून सुटका, अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाचा पराभव, राजा जयसिंगांसोबत झालेला धर्मसंकटरूपी प्रसंग, बऱ्याच अनाकलनीय कथा आहेत, ज्या भक्ती शक्ती संगमाची साक्ष देतात. बुवा पुढे हेही म्हणाले की शिवाजी महाराजांच्या शक्ती आणि युक्तीला केवळ भक्तीची जोड असल्याने ते अशक्य अशा परिस्थितीतही चित्त स्थिर ठेवू शकले. तेव्हा मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. सर्व शक्तिशाली आणि ज्ञानी अशा रावणालाही गर्व चढला तर आपण तर सामान्य माणूस आहोत. सेवा आणि स्मरण हेच आपल्याला नेहमी तिमिरातून तेजाकडे नेत राहतील आणि आपल्या मनामध्ये गर्वाची उत्पत्ती कधीही होऊ देणार नाही, हे माझ्या लक्षात आलं. आपण अभ्यास करत राहावं. आपल्या प्रश्नांना आपले गुरु कुठल्या ना कुठल्या मार्गातून उत्तरं देतातच. प्रसंग कितीही बिकट असला, हे आपल्याला जमणारच नाही म्हणून आपण एक पाऊल मागे जरी घेतलं, तरी गुरु कोणाच्या ना कुणाच्या रूपात येऊन आपल्याकडून हाती घेतलेलं कार्य करवून घेतातच. करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची. गुरूंमध्ये भेदाभेद करू नये. शिवलीलामृतात म्हटलंच आहे ना, हरिहर एकरूप आहे. त्यांमध्ये भेद केला तर परमेश्वराच्या कृपेला भक्त कायमचा मुकू शकतो. आध्यात्मिक अभ्यासात आपण जसजसे पुढे जात राहतो तसतशी आपली आत्मपरीक्षण शक्तीही वाढत जाते. खऱ्या ज्ञानाची ओळख होण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. हे सगळं लिहित असतानाच हा श्लोक वाचनात आला. स्वयं महेशः श्वशुरो नगेशः सखा धनेशस्तनयो गणेशः तथापि भिक्षाटनमेव शंभो बलीयसी केवलम ईश्वरेच्छा. जिथे विश्वाचा कारण करताही त्याच्या कर्माला चुकत नाही, तर आपण कोण? श्री गजानन महाराज प्रकट दिन कार्यक्रमातून अतिशय शांत सुंदर अशा सेवेची अनुभूती पदरी घेऊन माघारी येताना सुचलेले हे काव्य. अज्ञानापायी लिहिण्यात काही चूक झाली असेल तर क्षमस्व. मनी घेरता घोर निराशा, काय करावे मार्ग न कळता. असला जरी निर्धार ठामहा, वाटे चुकला निर्णय आपुला. आठवते मग गुरु प्रतिमा, ध्यान लावूनी तया प्रार्थिता. कुठे चुकले हे काय करता, अंतर शांतवा धावा धावा. असे जरी हा खेळ क्षणांचा, वाटे कठीण प्रसंग पळांचा. दिसे पथ मग येई स्पष्टता, काय भीती पाठी गुरु असता. ते जाणीती आपुली सत्यता, तेच दाविती मग पुढला रस्ता. सरळपणे मग जाणे चालत, ध्यानी धरुनी गुरुचरणी आस्था. ध्यानी धरुनी गुरुचरणी आस्था. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त.